नमस्कार मित्रांनो, 2025 मध्ये संजय गांधी योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? दर महिन्याला या योजनेअंतर्गत 1500 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जात आहेत। भरपूर असे लाभार्थी या योजनेमध्ये आतापर्यंत अर्ज केलेले नाहीत, पात्र असून सुद्धा जर प्रति महिना 1500 रुपये जर आपल्याला मिळवायचे असेल तर यासाठी अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, आता आपण स्क्रीन ओपन करूया आणि यावरती तुम्हाला व्यवस्थित माहिती या ठिकाणी मी देणार आहे, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता यामध्ये भरपूर असे लाभार्थी पात्र असून सुद्धा आतापर्यंत अर्ज केलेले नाहीत। मग अर्ज करत असताना कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याकडे असणे आवश्यक आहेत, अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, अचूकरित्या अर्ज कशा पद्धतीने करावा याबद्दलची पूर्ण माहिती व्यवस्थित समजून घ्या। आता बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना ही राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपये फ्री मध्ये दिले जातात। आता या योजनेचा मुख्य उद्देश आहे समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य करणे। समाजातील जे दुर्बल घटक आहेत, जे गोरगरीब आहेत, खरंच ते दुर्बल आहेत, अशा लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांना मदत करणं। त्यानंतर या योजनेमध्ये पात्र लाभार्थी कोण होऊ शकतो याबद्दलची माहिती व्यवस्थित समजून घ्या। बघा, विधवा लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो, दिव्यांग लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो, दुर्धर आजारग्रस्त लाभार्थी, अनाथ लाभार्थी, परित्यक्त्या, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस या योजनेचा लाभ दिला जातो। 35 वर्षावरील अविवाहित स्त्री या योजनेचा लाभ घेऊ शकते। त्यानंतर इत्यादी दुर्बल निराधार घटक या योजनेमध्ये सहजरित्या लाभ घेऊ शकतात। महिना 1500 रुपये। आता महिना 1500 रुपयासाठी अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी आपल्याकडे अत्यावश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत याबद्दलची व्यवस्थित माहिती समजून घ्या। बघा, आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत। यामधला पहिला डॉक्युमेंट आहे विहित नमुन्यातील अर्ज तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। आता हा अर्ज तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळणार आहे? सेतू केंद्र ज्या ठिकाणी असेल त्या सेतू केंद्रावरती जायचं आहे किंवा महाई सेवा केंद्रावरती जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा अर्ज 100% मिळून जाईल आणि हा अर्ज 10 ते 15 रुपयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल। आता त्यानंतर बघा, तुमच्याकडे असणारे जे डॉक्युमेंट्स आहेत व्यवस्थित समजून घ्या। वयाचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजे टीसीचा दाखला सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता। आधार कार्डच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही देऊ शकता। आता वय जे आहे तुमचं किती असायला पाहिजे? किमान 18 ते 65 वर्ष वयोगटातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। आता इथं 15 वर्षापेक्षा जर वय तुमचं 18 वर्षापेक्षा जर वय तुमचं कमी असेल तर पालकामार्फत या योजनेमध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता। आता तुमचं वडील वारलेलं आहे, उदाहरणार्थ समजून घ्या, आपलं वडील या ठिकाणी नाही आहे, मग आपल्या वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र जोडून आपल्या आईच्या नावाने आपण अर्ज करू शकतो आणि 18 वर्षाच्या वय आपलं जरी कमी असेल तर आपण निराधार अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये। आता त्यानंतर बघा, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आपण असायला पाहिजे। आता त्यानंतर बघा, विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजे डेथ सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। मृत्यू प्रमाणपत्र, हा मृत्यू प्रमाणपत्र एकतर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळतं आणि तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसेवकामार्फत हे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र सुद्धा दिलं जातं। आता त्यानंतर बघा, दिव्यांग जिल्हा शल्य चिकित्सकांचा दिव्यांगाचा दाखला आवश्यक आहे। किमान 40% तरी दिव्यांग असायला पाहिजे, म्हणजे अपंग असायला पाहिजे। 40% जर अपंग तुम्ही असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ 100% घेता येतं। त्यानंतर अनाथाचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे। जर तुम्ही अनाथ म्हणून जर अर्ज या योजनेमध्ये करत असाल तर अनाथ सर्टिफिकेट तुम्हाला घ्यावी लागते आणि ही अनाथ सर्टिफिकेट तुम्हाला या डॉक्युमेंट सोबत किंवा या अर्जासोबत तुम्हाला जोडायची आहे। आता त्यानंतर बघा, दुर्धर आजार प्रमाणपत्र। आता दुर्धर आजारग्रस्त ज्या महिला आहेत ज्यांना अर्ज करायचा आहे, मग अशासाठी तुम्हाला दुर्धर आजार प्रमाणपत्र त्या याच्याकडून म्हणजे हॉस्पिटलकडून एखाद्या डॉक्टरांकडून तुम्हाला दुर्धर आजारग्रस्त असलेला तुम्हाला जो प्रमाणपत्र आहे तो प्रमाणपत्र घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आता सर्व कॅटेगरीसाठी यामध्ये उत्पन्नाचा दाखला बंधनकारक ठेवण्यात आलेला आहे। आता उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये जे लाभार्थी दिव्यांग असतील अशा लाभार्थ्यांना
वार्षिक उत्पन्न मर्यादा जो आहे किती आहे, 50,000 रुपयापर्यंत जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्ही सहजरित्या या योजनेमध्ये अर्ज करू शकता। बघा, दिव्यांग 50,000 पर्यंत वार्षिक उत्पन्न असायला पाहिजे दिव्यांग लाभार्थ्यासाठी, अपंग लाभार्थ्यासाठी। आता त्यानंतर बघा, इतर सर्व लाभार्थ्याकरिता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा जो आहे 21,000 पर्यंत ठेवण्यात आलेला आहे। 21,000 रुपयापर्यंत जर सर्व लाभार्थ्यांना, म्हणजे इतर सर्व लाभार्थी अनाथ याला सोडून, अपंगाला सोडून, म्हणजे दिव्यांग लाभार्थ्याला सोडून बाकीच्या सर्व लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न जो आहे 21,000 रुपयापर्यंत जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि हा 21,000 रुपयांचा उत्पन्नाचा दाखला तुमच्या तलाट्याकडून तुम्हाला घ्यायचा आहे। आता त्यानंतर बघा, यामध्ये आता यासोबत महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट पुढील समजून घ्या। आधार कार्ड तुमचं असायला पाहिजे, रेशन कार्ड असणं गरजेचं आहे, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवाशी दाखला आणि अर्जदारांचा फोटो हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत। आणि त्यानंतर बँकेला डीबीटी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे, म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे गरजेचं आहे। आधार लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत, कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता सक्तीचं करण्यात आलेलं आहे। सर्व योजनेचे पैसे थेट डीबीटी मार्फतच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर केले जाईल, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। आता त्यासाठी डीबीटी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे। सहजरित्या तुम्हाला कोणत्याही ठिकाणी अंगठा मारून हे पैसे उचलता येतं। आता त्यानंतर बघा, अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा तुम्हाला 1,500 रुपये या योजनेमध्ये दिले जातात। आता राज्य सरकारच्या माध्यमातून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे, यामध्ये आम्ही रक्कम वाढ करणार आहोत। आता ही रक्कम कधीपासून वाढणार आहे याबद्दलची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही। सध्या तरी 1,500 रुपये या योजनेअंतर्गत प्रति महिना लाभार्थ्यांना दिलं जातं। यामध्ये जे लाभार्थी अर्ज करतील, ज्यांचे अर्ज या ठिकाणी मंजूर होतील, अशा लाभार्थ्यांना प्रति महिना, प्रत्येक महिन्याला, ध्यानात ठेवा, प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये या योजनेमधून सहजरित्या लाभार्थ्यांना दिलं जातं, थेट डीबीटी मार्फत आपल्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात। आता त्यानंतर बघा, या योजनेमध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे। अर्ज कोणत्या ठिकाणी आपण करू शकतो? अर्ज करत असताना तालुका तहसील कार्यालय सेतू केंद्र त्या ठिकाणीच आपल्याला अर्ज करायचा आहे। सेतू केंद्र, महाई सेवा केंद्र, ज्या ठिकाणी सेतू केंद्र असेल तहसील कार्यालयाचा, त्या सेतू केंद्रावरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। बाहेर कोणत्याही ठिकाणी अर्ज करू नका। अर्ज भरपूर प्रमाणामध्ये त्रुटीमध्ये पडतात। जर बाहेर तुम्ही कुठूनही अर्ज केलात तर, सेतू केंद्रामार्फत जर तुम्ही अर्ज केलात तर तुमचं अर्ज या ठिकाणी कन्फर्म मंजूर होतं। हे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या तुम्ही जर जोडलात तर। आता किंवा तुम्हाला जर स्वतःला अर्ज करायचे असेल तर या ठिकाणी आपले सरकार mahaonline.gov.in या पोर्टलवर जाऊन सुद्धा तुम्हाला अर्ज करता येतं। परंतु अर्ज करत असताना हे सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित अर्ज आपल्याला करता आलं पाहिजे, तरच स्वतः अर्ज करा, अन्यथा करू नका। माही सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र यावरती जाऊन व्यवस्थित अर्ज करून घ्या, म्हणजे आपला अर्ज जेणेकरून त्रुटीमध्ये पडणार नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या गावातील एखादा तरी लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकेल। भरपूर असे लाभार्थी पात्र असून सुद्धा या योजनेचा लाभ घेत नाही, याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्यापर्यंत व्यवस्थित माहिती अचूकरित्या मिळालेली नाही। मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजे सर्वप्रथम प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।